42 कोटींची थकबाकी आणि 1500 गाळे धारकांवर जप्तीचं संकट। पाहूया नेमका काय प्रकार आहे। आर्थिक वर्ष संपण्याआधी अवघे 3 दिवस बाकी असताना आता महापालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलांमधील तब्बल 1500 गाळे धारकांकडील 42 कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेच्या विविध कर विभागाने जप्ती मोहीम सुरू केली आहे। मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली आहे। जप्तीनंतरही थकबाकी न भरणाऱ्यांचे गाळे लिलावात काढून सुशिक्षित बेरोजगारांना हस्तांतरित केले जाणार असल्याचं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। घरपट्टीची जवळपास 210 कोटी रुपयांचे उद्दिष्ट असताना जेमतेम 195 कोटी रुपये वसूल झालेत। दुसरीकडे महापालिकेला उत्पन्न मिळावे तसेच शहरातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दुहेरी उद्देशाने महापालिकेने शहरातील 6ही विभागात उभारलेल्या व्यापारी संकुले, भाजी मार्केट, खोका मार्केट मधील गाळे धारकांची थकबाकी 42 कोटींच्या घरात आहे। ही थकबाकी वसूल करण्यासाठी कर विभागाचे सुमारे 1500 थकबाकीदार गाळे धारकांना नोटिसा बजावल्या। विहित मुदतीत थकबाकी न भरणाऱ्या गाळे धारकांवर जप्तीची कारवाई केली जाते। यापूर्वीही महापालिकेच्या विविध कर विभागाकडून गाळे धारकांना नोटीस बजावण्यात आल्या। मात्र आता याबाबत ठोस कारवाई करण्यात येत आहे। गेल्या 8 दिवसात साधारण 10 कोटी रुपयांची वसुली झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं।